नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात बऱ्याच महिलांना हा प्रश्न उपस्थित होत आहे आणि काही महिलांचे आम्हाला कमेंट सुद्धा येत आहे की आता लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज सुरू होणार आहे काय। लाडकी बहीण योजनेचे अर्ज काही महिलांना ज्या काही कारणास्तव या योजनेचा पात्र असून या योजनेच्या बाहेर राहिल्या तर अशा महिलांना आता नवीन अर्ज भरता येणार आहे काय। तर या संदर्भात काही पत्रकाराने महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना हा प्रश्न विचारला असताना महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे। तर काय माहिती दिली आहे व लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज सुरू होणार आहे की नाही हेच आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रत्येक नवीन अपडेटची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील। तर लाडकी बहीण योजनेमध्ये अशा भरपूर महिला या योजनेचा लाभ घेत आहे, त्या महिला या योजनेसाठी पात्रच नव्हत्या, पण अशा भरपूर महिला आहेत ज्या या योजनेसाठी पात्र असून या योजनेच्या बाहेर राहिल्या व भरपूर महिलांना या योजनेचे अर्ज काही कारणास्तव भरता आला नाही। काही महिलेकडे डॉक्युमेंट्स अपुरे होते, म्हणजेच डॉक्युमेंट्स नव्हते, काही महिलांचे नावामध्ये फरक होते, तर काही महिलांचे वय बसत नव्हते, तर काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले होते। तर अशा भरपूर महिलांनी आता आपले योग्य डॉक्युमेंट्स तयार केले आहे आणि आता त्यांना प्रतीक्षा लागली आहे ती लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज चालू होण्याची। अशा भरपूर महिला आहे ज्या लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज सुरू होण्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहे। तर याच संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना पत्रकाराने विचारणा केली असता अदितीताईने स्पष्ट सांगितले आहे। तर महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी काय सांगितले आहे ते पहा। महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे नाही, त्या संदर्भातला अद्याप तरी निर्णय हा घेतला गेलेला नाहीये। आम्ही शेवटची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे 15 ऑक्टोबर पर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर 2.5 कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे। म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट 99% आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत। या होत्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी हे सांगितले आहे की सध्या तरी नवीन अर्ज सुरू करण्याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही व नवीन अर्ज सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ जेव्हा निर्णय घेईल तेव्हाच हे नवीन अर्ज सुरू करण्यात येईल। तर तोपर्यंत अर्ज भरायच्या राहिलेल्या महिलांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे। तर या संदर्भात तुमचे काय मत आहे, नवीन अर्ज सुरू करायला पाहिजे की नाही व तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।